आणि 1-2 दिवस परत यायचं, परत गावी जायचं. काही ती बघायला यायची, काय चाललंय ते. थोडासा भाग कट करून घेऊन जायचा तो गुपचूप-गुपचूप. ती हळू-हळू ती थोडीशी मेंटल टाइप होत गेली. म्हणजे तिच्या मानसिक म्हणजे वेड्यासारखी करत होती ती. लिटरली केस ओढून घेणं वगैरे, पागलसारखं बोलणं, एकट्यातच भिंतीला बोलणं असं करायची. परत हळू तिची तब्येत पण कंटिन्यूअस तिला ताप वगैरे, आजारपणात सारखी बेडवर असायची. तसा जरी धागा भेटला ना आणि तुम्ही चांगले असाल ना, खूप चांगले, तर ते तुमचं कसं वाईट होणार ते नक्कीच बघतात. त्यांच्या घरात त्यांनी आता तिचे वडिलांचा ॲक्सिडेंट झाला, तिच्या भावाचा ॲक्सिडेंट झाला. वडील अक्षरशः पूर्ण हात-पाय त्यांचे फ्रॅक्चर झाले होते. त्यांना चलता उठता येत नव्हतं, बेडवर होते ते. तो मुलगी बघायचं तशी. म्हणजे कसं घरी येऊन बघायचं का? हां, असं शेजारी घर असलं आपण एकमेकांच्या घरात असं डोकवतो की काय नॉर्मली चाललंय का काय आपलं? चाललंय वगैरे. त्यांच्या घराचं पूर्णतः ते करणी करून त्यांच्या घरच्यांचे कपडे, धागे, दोरे घेऊन त्यांच्यावर सुद्धा गेले. त्यांचा भाऊ म्हणजे त्या पोरीचा भाऊ सुद्धा वारला अरे बापरे! ॲक्सिडेंटमध्ये. वडील वाचले, त्यांचा मुलगा. जय महाकाल मित्रांनो, मी मनीषा कराड तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या स्टोरी ऑफ डार्कनेस मध्ये स्वागत करते. आज ज्या आपल्या गेस्ट आलेल्या आहेत त्यांचं नाव आहे सुषमा मॅम आणि त्यांचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव नाही आहे. त्यांच्या गावातल्या एका लेडीजचा अनुभव आहे. त्या आपल्याला सांगणार आहेत. त्याआधी सुषमा मॅम, तुम्ही आपल्या प्रेक्षकांना थोडीशी तुमच्याबद्दल सांगा आणि देन तुमची स्टोरी स्टार्ट करा. ओके. माझं नाव सुषमा अर्जुन जायभाये आहे. हम्म. मी पुण्यातच राहते. मी जॉब करते सध्या आणि ही स्टोरी जी सांगत आहे मी, ती आमच्या शेजारच्या काकू आहेत ना, त्यांच्या गावात घडलेली आहे. ते ओके, त्यांचा अनुभव सांगत होत्या. सो मी आता सांगते तुम्हा सगळ्यांना. ठीक आहे मॅम. ओके. ती स्टोरी अशी आहे ना, ती आधी असतं ना एक लव्ह अँगल, वन साइड लव्ह, त्यावर आहे. कारण की तो मुलगा होता, त्यांच्या शेजारीच राहिला होता पहिलं अच्छा. आणि त्याला त्या मुलीवरती प्रेम झालं होतं. अच्छा, म्हणजे जी शेजारी. हां, ती शेजारी मुलगी होती ना तिच्यावरती. ती अशी सुंदर होती दिसायला, शिकण्यासाठी पण इतकी इतकी हे होती ना ती हुशार, तुम्ही विचार पण नाही करू शकत. टॉप यायची ती. कॉलेजमध्ये सुद्धा टॉप असायची ती. ओके. टॉपर असायची. आई-वडिलांचं कंपल्सरी ऐकायची. आई-वडील जे म्हणाल ना ते कंपल्सरी. आजकालची मुलं ऐकत नाही, पण ती ऐकायची. इतकी होती, शब्दाच्या बाहेर जात नव्हती. पण त्या मुलाला ती आवडली. मग तिने 1-2दा बोलण्याचा प्रयत्न केला त्या मुलाने आणि ती नाही वगैरे बोलायला लागली. नाही, आई-वडिलांना नाही चालत आणि ते अदर कास्टचं पण होतं म्हणून नाही चालत वगैरे बोलायला लागले. पण त्या मुलाला तो होता कोकण साइडचा. ओके. हां, कोकण साइडचा असल्यामुळे तो शेजारीच राहिला होता. मग तो काय करायचा, ती नाही म्हणतीये. एक असतं ना, की बाबा मला कसे नाही म्हणतीये म्हणल्यावरती अच्छा, इगो. जेलस, इगो असतो ना, त्याच्यामुळे नाही म्हणतीये म्हणून मी आता हिला काहीतरी करणार असं प्रकरण होतं. आणि 1-2दा बोलण्याचा त्याने प्रयत्न केला चांगल्यापणे. पण ती नाही म्हटल्यानंतर त्यांनी सोडायला पाहिजे होतं. पण त्यांनी तसं न करता त्यांनी काय केलं, तिचे कपडे वगैरे चोरून घेऊन जाणं, ते करायला लागला. कपडे घेऊन जायचं, काहीतरी गावाकडे जाऊन ते करणी प्रकार करायचा. तिचे कपडे, सॉरी टू इंटरप्ट यू. तिचे जे कपडे चोरून घेऊन गेले, मग तिला कळालं नाही का तिचे कपडे चोरीला गेले? नॉर्मली धागा घेऊन जायचा तो. कपड्यांचा एक कॉर्नरचा आपण म्हणतो ना बाबा कुठेतरी काहीतरी लागलं असेल, ओके. खेळामध्ये वगैरे, थोडासा भाग कट करून घेऊन जायचा तो गुपचूप तिचे अच्छा, कपडे. अच्छा. आणि तिचे कपडे वगैरे घेऊन जायचं. ती हळू ती थोडीशी मेंटल टाइप होत गेली. म्हणजे तिच्या मानसिक म्हणजे वेड्यासारखी करत होती ती. लिटरली केस ओढून घेणं वगैरे, पागलसारखं बोलणं, एकट्यातच भिंतीला बोलणं असं करायची. परत हळू तिची तब्येत पण कंटिन्यूअस तिला ताप वगैरे, आजारपणात सारखी बेडवर असायची. ही अशी एक घटना आमच्या इकडच्या पण झाली होती. म्हणजे माझी स्कूलची फ्रेंड होती ना, तिच्यासोबत झाली होती आणि ती प्युअर व्हेज होती आणि ती त्या फेजमध्ये अंडे खायला मागायची, नॉनव्हेज खायची आणि समोर बसून त्यांच्या घरच्यांच्या खायची अशी. म्हणजे ते मी ऐकलं होतं, पण मला असं वाटलं की ती मुद्दाम करत असणार. नाही. तो एक करणीचा प्रकार असतो. माणूस जेव्हा कोणी करणी करतं ना आपल्यावरती, आता तिच्या बाबतीत असं झालं होतं, करणी केल्यामुळे तिला स्वतःलाच कळत नव्हतं ती काय बोलतीये, काय करतीये. ओके. ते करणी प्रकार तुम्ही ऐकला असेल, गावाकडे खूप चालतो. गावाच्या साईडचा कोकण, तळकोकण त्या साईडला खूप करणी करतात लोकं आणि चालतो सुद्धा. आपण कितीही म्हणलं की नाही बाबा विश्वास नाहीये, तुम्ही बघा वाटलंच तर. आपण म्हणतो ना आपलं एक आहे बघा, तिथे गेल्यावरती भूत काढतो आपण. अच्छा, अच्छा. दर्गा वगैरे असं. हां, दर्गा वगैरे असतात. हं, परत हे हं. गांगणापूर तिथे पण करतात. ओके. तिचे आई-वडील गांगणापूरला गेले. सगळीकडे त्यांनी केलं. पण ती पोरीची तब्येत काही चांगली होत नव्हती.
मग तिने अचानकच त्या पोराने 1-2 दिवस परत यायचा, परत गावी जायचा. काही ती बघायला यायचा, काय चाललंय. त्यांच्या घरात त्यांनी आता तिचे वडिलांचा ॲक्सिडेंट झाला, तिच्या भावाचा ॲक्सिडेंट झाला. हो. वडील अक्षरशः पूर्ण हात-पाय त्यांचे फ्रॅक्चर झाले होते. हं, त्यांना हं. चलता उठता येत नव्हतं, बेडवर होते ते. तो मुलगी बघायचा तशी. म्हणजे कसं घरी येऊन बघायचं का? हां, असं शेजारी घर असलं आपण एकमेकांच्या घरात असं डोकवतो की काय नॉर्मली, चाललंय का? ओके, काय ओके. चाललंय वगैरे. अच्छा, आणि अच्छा. तो इतका गोड बोलायचा प्रेमाने. नंतर त्यांना कळलं, की हं. बाबा आपल्याच शेजाऱ्याने आपल्यासोबत असं केलेलं आहे कर्मकांड. आणि तो म्हणजे की यायचा, बघायचा, नॉर्मली जायचा. आणि एका दिवशी असं करत-करत त्यांनी आहे ना परत त्या मुलीचं केस वगैरे गोळा केली. आता आपण विचारतो केस हं. नॉर्मली बाहेर उडतात ना केस. त्यांनी हं. केस वगैरे गोळा केली. तो लक्ष ठेवूनच असायचा. कंपल्सरी तो लक्ष ठेवून असायचा. त्यांच्या हं. खिडकीत, घरात असं शेजारी आपण कॉलनीत राहतो, तेव्हा हं. घरं चिटकून-चिटकून असतात. मग त्याच्यामुळे ते होऊन म्हणजे लक्षात येऊन जायचं, बाबा हिचेच आहेत, विचारलेत. मग तो उचलून घेऊन जायचा. तो घेऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती पोरगी त्या पोरासोबत निघायला रेडी झाली. लग्न केलं त्यांनी. अरे बापरे! आणि ते खोटं मंगळसूत्र वगैरे घालून लग्न केलं, सगळं केलं. आणि तिच्या घरच्यांनी विरोध केला. पोलिस स्टेशनमध्ये गेले. कारण ती 18 वर्ष कंप्लीट होती. पोलीस पण काही करू शकत नव्हते. हं, आणि ती हं. पोलिसांना म्हणायची, "मी माझ्या मर्जीने केले." तिचे आई-वडील म्हणायचे, "हिची मानसिक स्थितीच ठीक नाहीये, तर ही हिच्या मर्जीने जेवत सुद्धा नाही. आम्ही जोपर्यंत जेवायला देत नाही, तोपर्यंत ही लग्न कसं करेल?" हो. हे एक असतं ना बाबा, आमची मुलगी आम्ही जेवायला दिल्याशिवाय जेवतच नाही आणि लग्न हं, कसं हं. करेल ना करणार आहे ती. बरोबर आहे. पण पोलिसांनी पण ह्या गोष्टी थोडंसं दखल घ्यायला पाहिजे होती. दखल. कारण की पोलिसांनी मेंटली ती हॅरेस दिसतच होती. हं. तर मग कोर्ट पण असं म्हणजे फेज असतात, की जर मेंटली ती जर नाहीये प्रिपेअर कोणत्याच गोष्टीला, तर तिचे कोणतेच निर्णय व्हॅलिड नाही मानले जात असं पण आहे. ते पोलिसांनी त्यांनी जे पैसे वगैरे खाल्ले असेल. पैसे वगैरे खाल्ले असतील, परत म्हणतात ना, एक आपल्या इथे जाती व्यवस्थामुळे पण, ओके, ओके. की हां. बाबा ते थोडे ह्याचे होते, हे थोडे उच्च होते, म्हणून त्याच्यामुळे पण ते वाद करत होतात, असतील. हं, वाढतात. मग हं. तू याच्यामुळे देत नाही, हे असं बोलतात ना खूप जण. हं, हं, तसा हं. विषय झाला त्यांचा, की बाबा आमचं हे आहे म्हणूनच ते असं बोलत आहेत वगैरे, ते त्या मुलीचे हं. आई-वडील. असं म्हणून त्यांनी पोलिसांना टाळलं. पोलिस पण म्हटले, "आता तुमची मुलगी म्हणते मीच केले, तर आम्ही पण काही करू शकत नाही." कारण ती आता 18 वर्ष कंप्लीट झालेली आहेत तिला. मग ओके. त्यांनी पण विषय सोडला. शेवटी ते त्यांच्या पोरीला जाऊ दे म्हणले, केले लग्न. ठीक आहे, मान्य केलं त्यांनी. मग हळू-हळू ते कॉल वगैरे 2-3 दिवसांनी बोलायला लागले. मग नंतर अचानकच त्यांनी बंद केलं कॉल पोरीने. पण अच्छा. ते त्यांना काळजी वाटणार ना, बाबा माझी पोरगी जिवंत आहे की नाही. ती पोरगी कॉलवर बोलायची नाही. त्यांना बोलायची, "बोला तुम्ही, मी नाही बोलणार," असं बोलायची. आणि ती पोरगी काही इतके वर्षांपूर्वी ती तिच्या आई-वडिलांचा एकही शब्दाचा खाली पाडत नव्हती. हं. आणि अचानक तशी वगैरे. अचानक तशी झाली. आणि ते पण झालं, तेवढा विषय झाल्यानंतर सुद्धा तिचे जे सासरकडले होते वगैरे, ते हं. असं तिला खायला-प्यायला असं शिळे भाकरी वगैरे द्यायचे. तिला कळतच नाही ती काय खातीये स्वतः. अरे बापरे! म्हणजे तिला मेंटली इतकं पागल करून सोडलेलं ना, काहीच कळत नाही. तिला ना ट्रीटमेंट दिली डॉक्टरांची, ना काही दिलं. आपण ठीक आहे म्हणू आपण मेंटल आहे ती वगैरे, पण ट्रीटमेंट द्यायला हवी होती ना. आता लग्न केल्यानंतर एक रिस्पॉन्सिबिलिटी येते. ती बरोबर आहे. सुद्धा केली नाही. पण त्यांनी शेवटी त्यांच्या घराचं पूर्णतः ते करणी करून, त्यांच्या घरच्यांचे कपडे, धागे-दोरे घेऊन त्यांच्यावर सुद्धा केली. त्यांचा भाऊ म्हणजे त्या पोरीचा भाऊ सुद्धा वारला अरे बापरे! ॲक्सिडेंटमध्ये. वडील वाचले, त्यांचा मुलगा गेला. म्हणजे एवढं करायचंच का पण त्याने? ठीक आहे एक मुलगी आपण म्हणतो आता खूप पुरुषांना अहंकार असतो. मला नाही म्हणल्यानंतर ती कसं करू शकते? तो हं. इगो आडे आला आणि तो इगो जेव्हा पण आडे येतो तेव्हा माणूस विचार नाही करत, हं, की हं, आता माझा इगो आहे ना बाबा मला काही करून हवंय. आता मी हिला नाही सोडणार, मी हिच्या घरच्यांना नाही सोडणार. तिच्या मनात ती होतं. आणि जेव्हा नंतर तिचे आई-वडील कॉल करायला लागले, गावी जायला लागले, ती पोरगी अशी पागलसारखी बसायची. ती आपली कसली तरी साडी घालायची, काहीतरी शिळे तुकडे वगैरे खात बसायची. झालं. आणि नंतर तिचे आई-वडील आपण शेवटी श्रद्धेवर चालणारे माणसं आहेत. आपण काय करतो, ह्या देवाचं, त्या देवाचं बघत असतो. तिचे आई-वडील ते म्हणतात ना, अख्खं महाराष्ट्र फिरले, अरे की बाबा बापरे! माझ्या पोरीला काय झालंय ते सांगा. काय करायचंय, पूजा काय त्यांनी केलं. पूजा केले, हवन केले, मंदिरात गेले, ज्या मंदिरात दान केलं, पैसे घातले, सगळं केलं. हं, हं. शेवटी ती पोरगी पण यायला रेडी नाही आणि ते जी करणी केली ना, ती पण उतरत नाही आता. करणी हा असा प्रकार आहे ना, ज्यांनी केली आहे ना, त्यांनीच ती उतरवली पाहिजे. आणि अच्छा. आता ते दुसरीकडे गेले, पूजा वगैरे केली, थोडाफार फरक पडतो, नाहीतर नाही पडत जास्त. ते घरी जाऊन बघतात की नाही त्या मुलीला? ते बघतात, पण ती भेटतच नाही त्यांना. ती म्हणते, अच्छा. "मला नाही भेटायचं." ते म्हणतात, "का नाही भेटायचं?" आता
ते त्यांनाही माहिती नाही, ती त्यांची मुलगीच बोलतीये की हे लोक सांगतात. ते असं झालंय. आणि ती पोरगी मला तरी वाटत नाहीये की ती असेन म्हणून, मे बी. कारण की ती एकतर मानसिक त्रासात ऑलरेडी होती. मानसिक त्रासात ती स्वतःहून काहीतरी केलं असणार आहे किंवा तिला स्वतःहून करण्यात मजबूर केलं असणार आहे. करणीमुळे काय होतं, ही एक केस नाहीये, अजून खूप सारे असे केसेस आहेत. काही मुलं असे वेडे सारे होतात, स्वतःच मारून घेतात स्वतःला, की ते एक असतो ना टास्क, त्या प्रकारे. आणि ते तेवढं करून पण आता बघत आहेत तिचे आई-वडील, की बाबा सगळीकडे जाऊन कुठे काय होतंय का, अजून काही करता येतंय का? पण शेवटी आता तिचे आई-वडील पण थकलेत, की बाबा आता मुलगाही हातातून गेला, मुलगीही गेली. आता जो नवरा आहे, आता त्याचा पण फ्रॅक्चर झालेला आहे हातपाय. आता करायचं काय? ते स्वतः घर चालवतात आणि आता हेच धरून चाललेत, की बाबा सोडून दिली आम्ही पोरगी. काय करणार? कारण की त्यांना माहितीये ह्याचं काही होणार नाहीये. ना तिची करणी निघणार आहे. त्यांनी एक नाही 5-6 वर्ष प्रयत्न केले आणि अजून पण प्रयत्न करतात ते. देवाधर्माचं सगळं कसं, पण ते म्हणतात पोरगीच ना भेटत नाही. करणीमध्ये पण ते भूत वगैरे लावतात असं हां, काही. तेच. भूत वगैरे लावतात, तेच मागे लावतात आणि किंवा त्या कंट्रोल वशीकरण वगैरे करतात. जे आपण बोलू तेच बोलणार ती व्यक्ती, तसं पण प्रकार असतो खूप. आता मी त्यांनी याबद्दल पण ऐकलेले. खूप गोष्टी, तुम्ही जर त्या साइडला गेला ना, तळकोकण साइडला, ह्या गोष्टी खूप आहेत. ते खूप म्हणजे आदिवासी खूप. समाजात पण अशा गोष्टी आहेत, की हां, त्या किडा खाल्ल्यानंतर त्याचा जर समोरचा पार्ट खाल्ला तर तो पर्सन त्याच्या वशीमध्ये जातो. हं. आणि जर त्याला त्यातून काढायचं असेल तर त्याला त्याच किड्याची बॅक साइड खाऊ घालावं, म्हणजे बॅकचा उरलेली जी बॉडी असते ती खाऊ घालावं लागते. म्हणजे अशा पण प्रकारचे मी असे ऐकलेले. पण प्रकार, खूप सारे प्रकार आहेत. मी आता बघते ना, त्या मुलीचे आई-वडील बिचारे डोक्याला हात लावून बसलेले असतात. ते प्रार्थना हेच करतात, की बाबा जे पण झालंय ते काय आमचे कर्म असतील किंवा काय असेल किंवा आमच्याकडनं चुकी झाली असेल, माफ करा देवा, काय असेल ते. पण आमच्या पोरीला सुखरूप द्या वापस. जशी असेल तशी द्या. आता मुलगा पण गेलाय. मुलगा पण गेला. आता ते एक मुलगा, एक मुलगी होती. आता मुलगा पण गेला, मुलगी. ते दोघं आई-वडील एक आता आहेत फक्त. ते पण देवाला मागत असतात, बाबा आम्ही जे पण करू. आता खूप प्रयत्न करतात. ते रोज आपलं गाणगापूर वगैरे इकडे-तिकडे ह्या मंदिरात, त्या मंदिरात जात असतात. अच्छा. कारण की तो म्हणतो ना आपण, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. बाकीचे फक्त म्हणतात तसं काही नसतं, तसं काही नसतं. त्यांना अनुभव आलाय. त्यांनी अक्षरशः रडत-रडत डोळ्यात पाणी काढत-काढत सांगितलेलं आहे. आणि करणी हा प्रकार खूप जण म्हणतात, "नाही, तसं काही नाहीये, तसं काही नाहीये." तुम्ही एकदा गावाकडे जाऊन बघा, तळकोकण साईडला. तुम्ही आहेत, आहेत. छोटासा जरी धागा भेटला ना आणि तुम्ही चांगले असाल ना, खूप चांगले, तर ते तुमचं कसं वाईट होणार ते नक्कीच बघतात. आणि त्यात जर तुम्ही त्यांच्यासोबत थोडीशी खुन्नस किंवा छोटीशी गोष्ट असते, त्या पोरीचा नकार होता फक्त, की मला आता नाही करायचं, मला माझा जॉब, करियर करायचंय. त्या छोट्या गोष्टीमुळे ती तिथपर्यंत गेली, मेंटली पूर्ण. तर विचार करा. बरोबर आहे. हिप्नोटाइज टाइप करून टाकतात. आणि आपण म्हणतो ना, नाही आपलं सायन्स इतकं पुढे गेलंय, हे गेलंय. मान्य आहे, गेलंय. सगळं पुढे गेलंय. पण ह्या पण गोष्टी आहेतच. काला जादू आपण म्हणतो ते, आणि ते आपल्या वर्ड्समध्ये काला जादू म्हणजे तेच असतं, करणी करणं. करणी हा प्रकार अजूनही चालू आहे खूप जणांच्या गावाकडे. अच्छा, मग आता ती पोरगी अशी ॲबनॉर्मलच आहे. हां, मेंटलीच आहे ती आता पण. म्हणजे ती आता जिवंत आहे. आता तेच कोणालाच माहिती नाही ना, तिच्या आई-वडिलांना माहिती. ते म्हणतात आहे, आहे. फक्त तिचे जो नवरा आहे तो म्हणतो, आहे, तिला नाही भेटायचं तुमच्याशी. ओके. पण आता ते कोण, ती आहे की नाही ते सांगतही नाहीये. ते असतं ना काही करण्यासाठी, ते करणी खूप झाल्यानंतर तो माणूस स्वतःच हे करतो, संपवतो. संपवतो स्वतःलाच. तो तसं आहे. तसं पण झालं असेल. कारण की त्यांना माहितीये पोलीस केस होणार मग, जर कळलं तर तिच्या आई-वडिलांना. मग ते असं, तुमची पोरगी दवाखान्यात गेलीये, तिला ह्याच्यात ठेवलंय, त्याच्यात ठेवलंय, असं करून ते टांगळ-मंगळ करून हे करतात. टाळत असतं. ओके. तर हा होता सुषमा मॅम आहेत. त्यांच्या ज्या शेजारच्या ताई होत्या, त्यांच्या मुलीसोबत झालेला हा खतरनाक अनुभव होता. जर तुमचे पण काही असे अनुभव असतील, तर तुम्ही आपल्यासोबत नक्की शेअर करू शकता. मी माझा WhatsApp नंबर दिलेला आहे. तुम्ही त्यावर मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ईमेल आयडीला पण तुम्ही मला डायरेक्ट तुमची स्टोरी पोस्ट करू शकता. सो थँक यू. जर तुमची काही अशा स्टोरी असेल तर नक्की शेअर करा. थँक यू सुषमा मॅम. थँक यू.